विधान परिषद निवडणुकीदरम्यान राज्यात दोन्ही शिवसेना पक्ष एकत्र होणार का अशा चर्चा रंगलेली आहेत। एमव्हीएच्या नेत्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी अशी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे। आमदार अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांच्या विधानाने सुरू झालेल्या चर्चावरती आता प्रमुख नेत्यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील विलीनीकरणावरती भाष्य केलेलं आहे। पाहूया सविस्तर व्हिडिओ। बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू आहे। सर, अब्दुल सत्तार यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष हे शिवसेना संपवते। महायुतीमध्येच आता पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। ते जे शिवसेनेबद्दल बोलतायत, मिंदेंची शिवसेना शिवसेना नाही आहे, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहे। ते जे बोलतायत ती मिंदेंची चोरांची टोळी आहे। सर, विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंना कुठेतरी कॉर्नर केलं गेलं जात आहे, याचा अर्थ आता शिंदेंनाच बीजेपी दाबतंय असं म्हणायचं का? हे तो सिर्फ ट्रेलर आहे। निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं, आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही। ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत। घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे। पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे, पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही। भाजप या महाराष्ट्रामध्ये कधीच मोठा भाऊ नव्हता। महाराष्ट्राच्या युतीच्या राजकारणामध्ये कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किंवा हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना हाच मोठा भाग होता आणि शिवसेनेचं हे मोठेपण मान्य झालं नाही म्हणून त्याने शिवसेना तोडली आणि असे तुकडे केले। शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे। हे सगळ्यांना माहिती, तो अमित शहाचा गट आहे। त्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत, ते दिल्लीमध्ये बसतात म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं। पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या। आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्णा मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं। तेव्हा हा अमित शहाचा गट आहे। अजित पवारचा जो पक्ष पवारांचा हा अमित शहाचा पक्ष आहे। हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत, अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत। शिवसेना एकच आहे। मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना। शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं। जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा। मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांचा आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं।